नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि मी शुभम आज आपल्या पुढे आजचा जो न्यूजपेपर आहे म्हणजेच दिनांक 4 रोजी जो आजचा द हिंदू न्यूजपेपर आहे त्याचं डेली न्यूजपेपर ॲनालिसिस करण्यासाठी तुमच्या पुढे उभा आहे. तर आज आपण एक इम्पॉर्टंट 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे घेतलेले आहेत आणि जे आपण प्री आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने काय करणार आहोत त्याला आपण व्यवस्थितपणे त्याचं एक्सप्लेनेशन करणार आहोत आणि आपण कुठल्या पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे आणि आपला वे ऑफ अप्रोच टू दिस एक्झामिनेशन बिल्डिंग थ्रू न्यूजपेपर हा कसा असला पाहिजे ते बघणार आहोत आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा आजचा जो मुद्दा आहे तो आहे बघा, इंडियाज नीड फॉर मॅन्डेटरी R&D डिस्क्लोजर स्टँडर्ड अशी नावाची एक न्यूज आहे, एक इम्पॉर्टंट बीट आहे आणि याच्यावरून आपल्याला आता सध्या काय करायचं आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, रिसर्च आणि डेव्हलपमेंट हा कुठल्याही इकोसिस्टममध्ये किंवा कुठल्याही तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये जावा, म्हणजे जे की तुम्ही इकॉनॉमिकली ज्यावेळेस इकॉनॉमिक्समध्ये स्टडी करता त्यावेळेस रिसर्च आणि डेव्हलपमेंट हा काय आहे, कुठल्याही एका पर्टिक्युलर इकोसिस्टमचा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो आणि जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला इनोव्हेशन करता येत नाही. किंबहुना तुमचे जे पुढचे काही प्रोडक्ट्स असतील ते सगळे बेस्ड कशावर असतात, तुमच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट विंगवर असतात. मग आता सर्वसाधारणपणे बघायचं गेलं तर इंडिया GDPच्या किती पर्सेंट आपल्या इथं रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करते, तर इट्स नियरली 0.6%, 66%, दॅट्स इट. म्हणजे आपला जेवढा GDP आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जेवढा आहे त्याच्या 0.66% आपलं एवढं फक्त काय आहे, रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर आपलं बजेट खर्च होत आहे. मग हेच जर आपण कम्पॅरेटिव्हली दुसऱ्या ॲडव्हान्स इकॉनॉमीजमध्ये गेलं, से फॉर एक्झाम्पल US वगैरे तिकडं, तर मोर दॅन दॅट 6% म्हणजे 6% पेक्षा GDPच्या त्यांच्या ते खर्च करतात. म्हणून तुम्हाला बघायला मिळेल की बघा तिथं पेटंट्स, त्याच्यानंतर नवीन नवीन इनोव्हेशन्स ज्या गोष्टी असतात ते कशामुळे होतात, फंडिंगमुळे होतात. मग आपल्याला हे जे फंडिंग आहे ना हे वाढवावं लागेल. मग आता मोर ऑर लेस मग या आर्टिकलमधून आपल्याला पिकअप काय करायचं आहे, म्हणजे कशासाठी हे आर्टिकल वाचायचं आहे हे बघितलं. आता पहिला कन्सर्न तर आपण ॲड्रेस केलेला आहे, ठीक आहे. आपला हा जो मुद्दा आहे हा कशाशी रिलेटेड आहे, इकॉनॉमिक्सशी आहे. GS3 इकॉनॉमिक्स हा आपला यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या सिलेबससाठी मेन्सला आपल्याला काय करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे, हे इथं बघायचं आहे. मग आता रॅशनल फॉर अडॉप्टिंग R&D स्टँडर्ड. ओके, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी स्टँडर्ड्स काहीतरी सेट केले पाहिजेत. आता स्टँडर्ड्स सेट केले पाहिजेत का, तर बघा, रिसर्च आणि डेव्हलपमेंट जर व्यवस्थित आपण तिथं त्या पद्धतीने केलं तर इकोसिस्टममध्ये एफिशियन्सी वाढते आणि त्या ऑर्गनायझेशन्समध्ये काय होतात, इन्व्हेस्टमेंट बाहेरून येण्याचे चान्सेस वाढतात. रिसर्च अँड डेव्हलपमेंट काय करतं की स्वतःचं स्वॉट अनालिसिस पण करायला बघतं. से फॉर एक्झाम्पल स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, अपॉर्च्युनिटीज काय आहेत, थ्रेट्स काय आहेत, हे आपल्याला इथं रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधून सुद्धा आपल्याला काय होतं, कळू शकतं. आणि त्यानुसार मग काय होऊ शकतं की आपण आपल्या स्ट्रॅटेजीजमध्ये चेंज करू शकतो. आता उदाहरणार्थ जर मला तुम्हाला सांगायचं गेलं, केस स्टडी सांगतो. टोयोटा मोटर्स म्हणून नावाची सगळ्यात तुम्हाला माहित असेल काय मोठी कंपनी आहे. तर त्यांना असं लक्षात आलं होतं की आपण जेवढ्या पण व्हेकल्स बनवतोय आता सध्या, एक प्रायमरी एक्झाम्पल आहे, तर जॅपनीज मोटर कंपनी आहे टोयोटा. तर त्यांना असं लक्षात आलं की आपण जेवढ्या पण काही गोष्टी बनवतोय त्याच्या ज्या एंड प्रोडक्टला, म्हणजे ज्यावेळेस गाडी तयार होईल तर त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये कुठलं कॉम्प्रोमाइज नको आहे. मग गाडी तर बनून तयार व्हायची, ठीक आहे. गाडी तर काय व्हायची, बनून तयार व्हायची. आता गाडी बनून तयार झाल्यानंतर त्याच्यानंतर ती ज्यावेळेस सर्व्हिसिंगला जाते त्यावेळेस तिथं त्याला काय लागतात, स्पेअर पार्ट अवेलेबल लागतात. समजा ब्रेक खराब झाला किंवा कुठलं स्टेअरिंगचा काहीतरी नट बोल्ट वगैरे खराब झाला तर ती जे होते त्या ज्या गोष्टी असतात ना त्या लगेच अवेलेबल पाहिजे असतात. मग त्यांनी काय केलं, ॲक्च्युलीमध्ये त्या ज्या गोष्टी होत्या ना, रिसर्च आणि डेव्हलपमेंट टीमला सांगितलं की आपल्या इकडे हा इश्यू खूप मोठा होतोय. म्हणजे जर एखादा स्पेअर पार्ट खराब झाला तर त्याची अवेलेबिलिटी आपल्याला लगेच पाहिजे. मग त्यांनी काय केलं की छोट्या छोट्या असेंब्ली लाईन्स बनवल्या आणि त्या असेंब्ली लाईन्सवर हे छोटे छोटे प्रोडक्ट्स बनवायला तयार केले आणि इमिडिएटली काय करायला सुरुवात केली, जिथं गरज आहे तिथं लगेच पाठवून द्यायला सुरुवात केली. परिणामी काय झालं की याच्यामुळे लोकांचा टोयोटावर ट्रस्ट बसला आणि हे काम कुणी केलं, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमुळे. मग आज तुम्ही बघाल तर टोयोटा या जॅपनीज मोटर कंपनीचा जवळपास जगामध्ये 1 CR म्हणजे 1 करोडच्या व्हेकल्स दरवर्षी टोयोटा सेल करते. म्हणजे ग्लोबल कंपनी एवढी मोठी आहे. बघा ना तुम्ही, फॉर्च्युनर असेल, इनोवा असेल, नवीनकडे जे हायक्रॉस आलेली आहे, एवढा मोठा दबदबा काय आहे. म्हणजेच याचा अर्थ ही एक थोडीशी पर्टिक्युलरली केस स्टडी आपण जर बघितली तर यातनं आपल्याला असं शिकायला मिळतं
की ज्यावेळेस पण आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर काम करू, त्याच वेळेस आपली ग्रोथ एक्स्पोनेन्शियल होऊ शकते. म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला हा मुद्दा त्यावेळेस काय करायचा आहे, इथं लक्षात ठेवायचा आहे. आणि सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट जी आहे, की तुम्ही ज्यावेळेस हे न्यूजपेपरचं एनालिसिस बघताय, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय करा, कुठेतरी एक नोटबुक टाकून त्याच्यामध्ये हे लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण फक्त ऐकून काही गोष्टी होत नाहीत. आता मग हे का करायचे? याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन पाहिजे. म्हणजे एक मिनिमम बार लेव्हलवर आपण काय केलं पाहिजे, त्याला सेट केलं पाहिजे. उगाच कुठले ना कुठलं तरी रिसर्च डेव्हलपमेंट हे बरोबर आहे म्हणून घेतलं नाही पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला आपल्या गरजेनुसार पाहिजेत, ॲज पर आवर नीड्स ज्या पाहिजेत त्या काय करायचे तिथं आपल्याला बघायच्या आहेत. मग त्यांनी काय काय होऊ शकतं बघा, इट रिड्युसेस द इन्फॉर्मेशन असिमेट्री. म्हणजे असिमेट्री म्हणजेच काय, माहितीचं जे ॲक्च्युअलीमध्ये काय झालेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली आहे ना, ती एकाच ठिकाणी आणण्यात काय होतं, मदत होते. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमुळं. हा फायदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं काय सांगितलेलं आहे, लोअर्स द कॉस्ट ऑफ कॅपिटल. बघा, लोअर्स द कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे जो फालतू किंवा जास्त खर्च जो होतो आपला, आहे ना, पैशाचा अपव्यय जो म्हणतो ना आपण, तो कमी करता येतो इथं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नंबर 3, स्ट्रेंथन्स द मार्केट डिसिप्लिन. ओके, मार्केट डिसिप्लिन जे आहे ते काय करतं, तिथं स्ट्रेंथन करतं. त्याच्यानंतर परत काय सांगितलेलं आहे, इम्प्रूव्हज इनोव्हेटिव्ह प्रोडक्टिव्हिटी अँड एफिशियन्सी. जसं की मी आता तुम्हाला टोयोटाची जी केस स्टडी सांगितली होती, हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. आणि त्याच्या पुढं नॉन डिस्टॉर्शनरी अँड मार्केट बेस्ड पॉलिसी टूल. ओके, नॉन डिस्टॉर्शन. डिस्टॉर्शन म्हणजेच काय, की बघा कुणालाही इथं अनफेअर ॲडव्हान्टेज देत नाही. आता नॉन डिस्टॉर्शन म्हणजेच काय, की उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलं, तर काही प्रॅक्टिसेस किंवा ट्रेड असे चालतात, की ज्याच्यामध्ये 2 नेशन्स आहेत, तर एका नेशनला काय मिळतं तिथं, एक ॲब्सोल्युटली कंपॅरेटिव्हली ॲडव्हान्टेज मिळतं. मग आता जर सांगायचं गेलं, डिस्टॉर्शन बेस्ड प्रॅक्टिसेस कशा असतात, उदाहरणार्थ जर ह्याचं सांगायचं गेलं, ॲग्रीकल्चरशी रिलेटेड ती कन्सेप्ट आहे, पण तरी मी त्याला याला जोडून सांगतोय. उदाहरणार्थ आपल्या इथं फर्टिलायझर्सच्या बाबतीत किंवा आपण सबसिडीज देतो. आता सबसिडी दिल्यानंतर मग काय होणार आहे मला एवढं सांगा. समजा ₹100 खर्च होत असेल एखादी गोष्ट बनवायला, लेट अस अज्युम, आणि ₹100 ची जर खर्च होऊन आपल्याला काय होत असेल त्याच्यामध्ये, की गव्हर्नमेंट जर 40% त्याच्यामध्ये अनुदान देत असेल, मग याचा अर्थ मला सांगा, ओरिजिनल प्रोड्युसर जो तयार करणारी गोष्ट कोणतरी समजा एखादं तयार करतोय व्यक्ती, त्याला किती रुपये लागले? ₹60च लागले. मग आता याचा अर्थ काय? तो ज्यावेळेस विकायला जाईल त्यावेळेस हे ₹40 त्याला फायद्याचेच ठरणार आहेत ना. म्हणजे कमी लागत, म्हणजे कमी प्रोडक्शनचा जो खर्च आहे, प्रोडक्शन कॉस्ट म्हणतो, ती कमी आहे तिथं. म्हणजे त्याला काय होणार आहे? फेअर ॲडव्हान्टेज भेटणार आहे तिथं. मग अशा ज्या गोष्टी असतात ना, यालाच डिस्टॉर्शन असं म्हणतात. म्हणजे तिथं तुम्ही काय करताय? ॲब्सोल्युटली ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करताय, जे की मी या केसमध्ये सांगितलं. पण ज्यावेळेस तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर काय करता, काम करता, त्यावेळेस तिथं ते काय नॉन डिस्टॉर्शन, म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचा अ, म्हणजे असा ॲडव्हान्टेज देत नाही, की ज्याच्यामुळे बाकीच्यांचं नुकसान होईल. ॲक्चुअली याच्यामध्ये फायदाच फायदा होईल. म्हणजे विन विन सिच्युएशन फॉर ऑल ऑफ अस. इट्स लाइक दॅट. मग जर तुम्हाला असा भविष्यात कुठं प्रश्न आला, की रिसर्च आणि डेव्हलपमेंट स्टँडर्डायझेशन करायचंय, तर तुमचे 4 ते 5 महत्त्वाचे हे आर्टिकल्समधले मुद्दे आहेत. हे तुम्ही तिथं घेतले पाहिजेत. ठीक आहे. सो मूव्हिंग टू द नेक्स्ट आर्टिकल, बघूया न्यूजमध्ये काय लपलंय. आता बघा, व्हॉट आर द एआय इम्पॅक्ट केस बुक्स रिलीज्ड इन द एआय समिट 2026. आता रिसेंटली हा खूप मोठा मुद्दा गाजला होता. ऑलमोस्ट तुम्ही बघितलं असेल पूर्ण देशाने, की तिथं जो इश्यू क्रिएट झाला होता आणि त्यामुळे ही समिट फार चर्चेत राहिली होती. न्यू दिल्लीमध्ये झाली होती. एआय समिट जी झाली होती आणि जिथं आपण ग्लोबली डेमोक्रेटिक बेस्ड व्हॅल्यूज प्रमोट करतोय फॉर द एआय. आणि ज्यावेळेस तुम्ही बघाल ना, की पीपल अँड द पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ एआय, असं यावेळेसचं बघा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जी आहे ना, त्याची थीम सुद्धा हीच आहे. म्हणजे याचा अर्थ आपण एआयचा वापर काय करतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता असं जे म्हणतो, याचा काय करतोय, वापर वाढवतोय. आता ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच काय, की एक लक्षात ठेवा, माणसाची जी विचार करण्याची जी क्षमता आहे, त्याच पद्धतीने आपल्या ज्या कम्प्युटर्स आहेत, मशीन्स आहेत, त्या काय करतात, मिमिक करतायत. त्याच पद्धतीने विचार करण्याचा क्षमता स्वतःमध्ये डेव्हलप करतायत. त्याला एआय असं म्हणतात. मग आता त्या संदर्भात एआय म्हणून नावाची एक काय झालेली होती, समिट झाली होती न्यू दिल्ली. ठीक आहे. हे ॲटलीस्ट बेसिक सगळ्यांनाच माहिती आहे. मग आता याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे, हा कुठं वापरू शकतो आपण, गव्हर्नन्समध्ये. GS2 मध्ये ज्यावेळेस पण तुम्ही गव्हर्नन्स, आहे ना, जर क्वेश्चन विचारला गेलेला आहे याच्यामध्ये, की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळं
एआय सॉरी ई गव्हर्नन्स कसा आलेला आहे, कशामुळे, कुठल्या कारणांमुळे आलेला आहे, असा अनुषंगाचा एक क्वेश्चन विचारलेला आहे. मग आता गव्हर्नन्सच्या बाबतीत एआयच्या बद्दल जर समिट झाली तर त्या समिटचे आउटकम्स काय होते, असा पण प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. सो आपण त्याच्यावर क्वेश्चन आन्सर सेशन्समध्ये नंतर बोलणार आहोत. पण आता रिसेंटली आपल्याला याच्यामधून सगळ्यात इम्पॉर्टंट एआय आता सध्याच्या क्षेत्रामध्ये काय काय गोष्टी करू शकतं याची पॉसिबिलिटी तिथं दिलेली आहे. आणि एक्झॅक्टली मी इथं काय केलेलं आहे बघा, इम्पॅक्ट एआय इम्पॅक्ट केस बुक्स एआय समिट 2026 जी झालेली आहे. याच्यामध्ये बघा तर ॲक्सेसिबिलिटी फिजिकली चॅलेंज जे लोक आहेत, म्हणजे ज्यांना की फिजिकली पर्सन्स विथ अ डिसॅबिलिटी, म्हणजे ज्यांना काय म्हणतो आपण की शरीराने अपंग आहेत, अशा व्यक्तींसाठी काय झालेलं आहे बघा, तिथं स्मार्टन म्हणून नावाचं एक तिथं काय झालेलं आहे, एआय बेस्ड एक इनिशिएटिव्ह आहे, किंवा आपण ॲप म्हणूया, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यामध्ये काय आहे, रीड्स टेक्स्ट अलाउड फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड युझिंग कम्प्युटर व्हिजन. म्हणजेच याचा अर्थ काय बघा, की ज्यांना व्हिजन नाहीये, म्हणजे दृष्टीबाधित जे व्यक्ती आहेत, तर त्यांना वाचता येत नाही. आता ब्रेल लिपी कितपर्यंत काम करणार आहे, कम्प्युटरवर तर होऊ शकत नाही. तर स्मार्टन म्हणून नावाचा एक एआय बेस्ड इनिशिएटिव्ह आलेला आहे. आणि तो काय करतोय की व्हिज्युअली जे इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीबाधित लोक आहेत त्यांच्यासाठी तिथं तो काय करणार आहे, तो प्रोग्राम वाचून दाखवणार आहे. रिसेंटली मी आता ज्यावेळेस इथं रस्त्यावर पुण्यामध्ये फिरत होतो, त्यावेळेस एक विद्यार्थी आला आणि त्याला विचारलं, अरे दादा तुला कुठं जायचं आहे? तर तो म्हटलं की मी स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन केंद्रामध्ये चाललेलो आहे, मी लेक्चर्स करतोय तिथं. आता लेक्चर्स करतोय, मग म्हटलं एज्युकेशन सिस्टममध्ये तू काम म्हणजे वाचतो कसं काय? तर तो म्हटला की सर मला ॲक्च्युलीमध्ये वाचता येत नाही, पण मी काय केलेलं आहे, की जे माझ्या कानावर पडतं, त्या कानावर पडतं त्याच्या मदतीने गोष्टी काय करतो, लिहिण्याचा प्रयत्न करतो. मग एआय एवढी गोष्ट आता काय करणार आहे, ॲम्प्लिफाय करू शकणार आहे. मग बघा ना, आता जर समजा तो इथं स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन केंद्रांवर येत असेल, म्हणजे कुठेतरी क्लासेसला येत असेल, आता तो घरात बसून सुद्धा काय करू शकतोय, तिथं त्या गोष्टी करू शकतोय. स्मार्टन म्हणून नावाचा इनिशिएटिव्ह आहे. ॲग्रीकल्चरमध्ये बूस्ट फार्मर्स अर्निंग अँड यील्ड प्रिडिक्शन. मग आता बघा, साधारणपणे आता जर बघितलं तर आपल्या ॲग्रीकल्चर सेन्सस सर्व्हेनुसार जर काढलं तर ₹11,028 हे शेतकऱ्याचं प्रति व्यक्ती प्रति महिना एवढं इन्कम आहे. पर कॅपिटा इन्कम पर मंथ म्हणजे भारतातला शेतकरी सरासरी ₹11,028 कमवतो. गव्हर्नमेंटचा डेटा आहे. मग आता 11,028 मध्ये कसं भागणार आहे, महागाई रेट तर एवढा आहे ना. मग तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की ॲग्रीकल्चर बूस्ट फार्मर्स मध्ये अर्निंग करण्यासाठी यील्ड प्रेडिक्शन म्हणजे किती त्याला उत्पन्न मिळू शकतं, याच्यासाठी एआय काम करणार आहे. एक्झाम्पल, मॅप माय क्रॉप प्रेडिक्ट्स शुगर केन सुक्रोज लेवल्स 15 डेज इन ॲडव्हान्स. ओके, म्हणजे ऊसाच्या मध्ये किती सुक्रोज कंटेंट असेल हे मला 15 दिवस आधी कळू शकणार आहे. मग यांनी काय होईल, समजा 15 दिवस मला आधी कळलं की कमी लेवल आहे, तर मी ते 15 दिवस मला एक ॲडिशनली काय मिळतोय, तिथं टाइम पिरियड मिळतोय आणि त्याच्यामध्ये मी रेकमेंडेड मेजर्स घेऊ शकतो. से फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे आता समजा कृषिक म्हणून नावाचं ॲप आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणून नाव यांचं ते काय आहे, ॲप आहे. मग त्यांच्याकडे जाऊन तुम्ही काय म्हणू शकता की माझ्या ऊसामध्ये आहेत ना सुक्रोज कंटेंट कमी आहे, मग मी वाढवण्यासाठी काय करू शकतो का? मग तुम्ही म्हणाल की सर 15 दिवसात तर काय होणार आहे, आत्ताशी सुरुवात आहे, पुढे ॲडव्हान्स एस्टिमेट आपल्याला 2-3 महिने तरी ॲटलिस्ट म्हणजे कळू शकेल की नक्की आपल्यात किती सुक्रोज कंटेंट कमी असणार आहे. मग याचा फायदा काय, तर बघा शेतकरी भागात म्हणजे शेतकरी ज्यांची पार्श्वभूमी आहे शेतीशी रिलेटेड, तुम्हाला हे तर एवढं माहीत असेल की ज्यावेळेस पण टनाला ऊसाला भाव मिळतो तो कशावर मिळतो, सुक्रोज कंटेंटवरच मिळतो ना, का फक्त नुसतं लांबच्या लांब सडक ऊस आहे म्हणून मिळतो का? नाही. ॲक्च्युली त्याच्यामध्ये रिकव्हरी म्हणून नावाची गोष्ट असते ना, म्हणजे सुक्रोज किती काढून घेऊ शकतो आपण त्यातनं, त्याच्यावर भाव ठरतो. ₹3,000, ₹3,500, ₹2,500 जे काही भाव असेल तुमच्या इथं प्रिव्हेलिंग आहे ना, ती एक वेगळी कन्सेप्ट आहे इकॉनॉमीची, पण भाव तर याच्यावरच मिळतो. मग हे प्रेडिक्शन करणं पॉसिबल होणार आहे. नेक्स्ट टू दिस जर आपण बघायचं गेलं तर अजून काय होईल बघा, विमेन्स एम्पॉवरमेंटसाठी डिजिटल लिटरसी आणि लीगल एड. एक्झाम्पल, न्याय सखी स्वाती एआय लीगल बेस्ड असिस्टंट डोमेस्टिक व्हायलन्स केसेस इन द महाराष्ट्र. आता बघा हे इम्पॉर्टंट आहे, न्याय सखी आणि काय म्हटलेलं आहे, स्वाती एआय लीगल असिस्टंट फॉर डोमेस्टिक व्हायलन्स. मोस्टली ज्या पण महिला महाराष्ट्रामध्ये घरगुती हिंसाचाराला म्हणजे मारझोड केलं जातं पतीद्वारा किंवा सासरच्यांकडून छळ केला जातो हुंड्यासाठी, तर अशा केसेसमध्ये काय न्याय सखी आणि स्वाती म्हणून नावाचे इनिशिएटिव्ह आहेत. मोबाईलवर डाउनलोड केलं, कंप्लेंट दिली, डायरेक्टली तुमच्या घरी तिथं तुम्हाला लीगली एड मिळू शकते, म्हणजे कायद्याद्वारे तुम्हाला तिथं मदत मिळू शकते. एआय कुठं कुठं चाललेलं आहे बघा. याच्या पुढं हेल्थ केअरमध्ये अर्ली डिसीज डिटेक्शन. एक छान मूवी आला होता, मूवीचं नाव होतं मुन्नाबाई MBBS. बघितलं असेल, बघितलं नसेल तर बघून घ्या. त्याच्यामध्ये आहे ना
की तो एक पेशंट आलेला असतो आणि ते डॉक्टर त्याला काय म्हणत असते माहिती आहे का, की की "जफर तुम्हें यहाँ पहले आना चाहिए था." म्हणजे तू सुरुवातीला यायला पाहिजे होतं. तर तो म्हणतो, "का?" तर म्हणलं, की "तुला स्टेज 3 कॅन्सर आहे आणि तुला इमिडिएटली लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये काय आहे, भरती व्हावं लागेल." मग तो ज्यावेळेस सीन बघतो ना, त्यावेळेस असं डोळ्यात पाणी येतं, की अरे, हे जर आधीच लवकर झालं असतं, तर किती बरं झालं असतं. मी क्युअर केलं असतं, स्वतःला ट्रीटमेंट केली असती. मग आता तो पिक्चर आहे जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वीचा. आत्ता काय करतंय बघा, अर्ली डिटेक्शन होऊ शकतं. म्हणजेच याचा अर्थ बघा, की न्यायमित्रम है ना, स्क्रीन आय डिसीजेस टू प्रिव्हेंट ब्लाइंडनेस. म्हणजे असे एआय बेस्ड मी 1-1, 2-2च एक्झाम्पल्स घेतलेले आहेत फक्त. आता हे का घेतलेले आहेत हे पण सांगणार आहे मी तुम्हाला, है ना. आणि परत एज्युकेशनच्या रिलेटेड कुठलं आहे, लर्निंग आणि असेसमेंटसाठी कुठलं सांगितलंय बघा इथं, क्विक्स जेनी है ना, ऑफर्स अ मल्टी लँग्वेज फॉर्मेटिव्ह असेसमेंट इन रुरल स्कूल्स म्हटलेलं आहे बघा. स्पेशली कुठं आहे? रुरल म्हटलेलं आहे. तर रुरल हे शब्द का वापरलेला आहे इथं? ग्रामीण भागामध्ये सगळ्यात आज शिक्षणाच्या सोयींची वाणवा आहे. देअर इज अ प्रॉब्लेम इन द रुरल एरियाज. मग आता हे एआय बेस्ड ॲप काय करणार आहे, की पर्सनलाइज लर्निंग करणार आहे आणि असेसमेंट देणार आहे. आणि हे काय करू शकतं, विविध भाषांमध्ये तिथं असलेल्या शिक्षण व्यवस्थेला लोकांच्यापर्यंत म्हणजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काय करणार आहे, हे काम करणार आहे. मग एआय असं पद्धतीने काय करतंय, काम करतंय. उद्या भविष्यात जर समजा एम-पी-एस-सी मधनं प्रश्न आला किंवा यू-पी-एस-सीमध्ये प्रश्न आला, काय, की हाऊ द एआय इज गोइंग टू रिडिफाईन द रोल्स. म्हणजे रोल्स कसे चेंज होणार आहेत. तर त्यावेळेस तुमच्याकडे अशी उदाहरणं त्यावेळेस तयार पाहिजेत. आणि ही उदाहरणं तुम्ही काय करू शकता, नंबर 1 हेल्थमध्ये, एज्युकेशन फॉर द फिजिकली चॅलेंज्ड पीपल, है ना. त्याचे एक्झाम्पल लिहू शकता अँड इन दिस वे त्यावेळेस तुम्ही सांगू शकता, की अशा पद्धतीने काय होईल, की एआय इज गोइंग टू चेंज द रोल. देअर विल बी अ पॅराडाईम शिफ्ट. म्हणजे या पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आलेले बदल आपल्याला या स्वरूपात बघायला मिळतील किंवा मानवाच्यासाठी हे बदल या पद्धतीने काय होतील इथं आपल्याला मदत करतील, मानवासाठी मदत करतील. सो असा कंटेंट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिला पाहिजे आणि ज्यावेळेस यातला रिवाईज केलं पाहिजे. मग ज्यावेळेस एखादा क्वेश्चन असा दिसेल, त्यावेळेस तुम्ही तिथं गव्हर्नन्समध्ये, सोशल जस्टिस जो तुमचा GS2 म्हणजे अ, सामान्य अध्ययन पेपर 2 याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, इन्क्लूड करू शकता. आता पुढं मनरेगा वर्कर्स फ्लॅग्स ग्लिचेस इन मॉनिटरिंग ॲप. ओके. आता मनरेगा म्हणून नावाची जी स्कीम आहे, मी दरवेळेस सांगतच असतोय तुम्हाला बघा, गव्हर्नमेंटचे इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह स्कीम्स ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला माहीतच पाहिजेत. कारण ॲट द लास्ट यू आर गोइंग टू बी अल्टिमेटली अॅन IAS ऑफिसर ऑर अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा प्रशासनातल्या कुठल्याही एखाद्या महत्त्वाच्या हुद्द्यावर, पदावर तुम्हाला बसायचं आहे आणि त्यावेळेस लोकं तुमच्याकडे येणार आहेत आणि विचारणार आहेत, की मला मनरेगामध्ये हे पाहिजे किंवा मला ह्या स्कीममध्ये हे बसतोय का बघा सांगा. त्यावेळेस तुम्ही असा विचार नाही करू शकत, मी जातो अभ्यास करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये गोष्टी माहीत पाहिजेत, की नाही ही गोष्ट अशी आहे म्हणून. मग मनरेगामध्ये त्यावेळेस त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, की आता इथं हा जो मुद्दा आहे तो GS2 इम्पॉर्टंट स्कीम सोशल जस्टिस GS2 मध्ये अँड दिस वन इज एक्सक्लुझिव्हली फॉर प्रिलिम्स. लक्षात ठेवा, हा प्रिलिम्ससाठी काय आहे, मुद्दा आहे आणि इथं आपल्याला काय करायचंय, परफेक्टली बघून घ्यायचंय. हे प्रीसाठी याच्यावर 100% क्वेश्चन असू शकतो. मे बी MPSC, UPSC किंवा कुठलीही एक्झाम जर तुम्ही करत असाल, तर याच्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता याचा जो फुल फॉर्म किंवा ॲब्रिव्हिएशन आहे, जे आपण याचं पूर्ण स्वरूप असं म्हणतो, तर ते काय आहे, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट 2005. ॲक्च्युअली याच्या आधी याचं नाव नरेगा असं होतं, पण ते 2005 मध्ये बदलून त्याला ॲक्ट बनवलं गेलं. स्टॅट्युटरी बॅकिंग दिलं गेलं. स्टॅट्युटरी या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला याच्या आधी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की ॲक्ट मेड बाय पार्लिमेंट ऑर स्टेट लेजिस्लेचर्स. कधी दिलं गेलं? 2005 मध्ये. इयर इम्पॉर्टंट आहे, प्रश्न येऊ शकतो 100%. कुठं ना कुठेतरी येऊ शकतो, माहीत असू द्या. पुढं आता बेसिक फॅक्ट्स जे बघतोय आपण ते काय आहे, की एनॅक्टेड 23 ऑगस्ट 2005 म्हणजे 23 ऑगस्ट 2005 ला या कायद्याची काय झाली, ॲक्च्युअली तिथं एनॅक्टमेंट झाली म्हणजे सुरुवात झालेली आहे. बट इम्प्लिमेंटेशन फेब्रुवारी 2006 मध्ये झालं. एनॅक्टेड म्हणजेच काय, की तिथं साईन करून तो ठेवला होता 2005 मध्ये कायदा. पण इम्प्लिमेंटेशन, लागू, एक्झिक्युशन चालू कधीपासून झाला, 2006 मध्ये चालू झाला. कायदा 2005 चा आहे. आणि MPSC मध्ये प्रश्न विचारतील बरं का. देअर इज अ सिरियस ऑब्झर्वेशन ऑफ माइन रिगार्डिंग दिस एक्झामिनेशन, की MPSC मध्ये फॅक्ट लोडेड इन्फॉर्मेशन जी असते त्याच्यावर क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस असतात. फसवतील. म्हणजे 2005 ला एनॅक्ट केला गेला किंवा तो कायदा पारित केला गेला असं म्हटलं, है ना. कायदा बनवला गेला थोडक्यात सांगायचं गेलं तर तो कधी आहे, 2005. हे लक्षात ठेवायचं. चालू कधी झाला, 6 ला. हे इम्पॉर्टंट बीट आहे. पुढं
मिनिस्ट्री जसं मी सांगितलं, मिनिस्ट्री चुकवण्याची चान्सेस असतात. कुठली आहे तर मिनिस्ट्री? मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, व्हेरी इम्पॉर्टंट है ना. मनरेगा आहे, रेगा रुरल म्हटलेलं आहे तर नावातच दिलेलं आहे. रुरल आणि रुरल विषय संपलेला आहे तिथं. पुढं एम्प्लॉयमेंट किती दिली जाते? ऍटलिस्ट बघा तिथं 100 डेज तरी मिळतातच. 100 दिवस एखाद्या व्यक्तीला अनस्किल्ड काम मिळतं बरं का. आता अनस्किल्ड काम म्हणजेच काय? तर एक लक्षात ठेवा की जे कम्युनिटी असेट्स, जसं की से फॉर एक्झाम्पल तुम्हाला तलाव बांधायचा आहे, तळं बांधायचं आहे, पाण्याच्या सुविधा कुठल्या करायच्यात, याच्यासाठी मजूर लागतात, लेबर लेबर लागतं, लोक लागतात. मग ती एक तळं बांधायचं असेल तर दगड उचलून न्यायचेत, है ना, खड्डे खोदायचेत. अशा स्वरूपाचं जे काम असतं याला आपण काय म्हणतो? अनस्किल्ड काम म्हणतो. स्किल्ड नाहीये. स्किल्ड कामं ही वेगळी असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज असतं. त्याचा वापर करून तुम्ही डिसिजन्स घेऊ शकता. अनस्किल्ड कामांमध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचे नसतात. डिसिजन दुसऱ्याने घेतलेले असतात. सो अनस्किल्ड कामासाठी हे आहे फार इम्पॉर्टंट वर्ड आहे. व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. क्वेश्चनला इथं पण फसवतील. स्टेटमेंटमध्ये देताना म्हणतील काय माहिती आहे का? स्किल्ड वर्कसाठी आहे काही, तर नाहीये. ॲक्च्युअली मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? अनस्किल्ड वर्कसाठी. आणि काय सांगितले? एलिजिबिलिटी कोण आहे बघा? ॲटलिस्ट 1 ॲडल्ट मेंबर्स ऑफ द हाऊस. ठीक आहे. काय झालेलं आहे? ॲटलिस्ट 1 ॲडल्ट मेंबर ऑफ द हाऊस, म्हणजे एक असा व्यक्ती की ज्यानं वय वर्ष 18 पूर्ण केलेलं आहे, अशा व्यक्तीला काय दिलं जातं? याच्यामध्ये जॉब दिला जातो. ठीक आहे. आता त्याच्या पुढं सगळ्यात महत्त्वाचं की याचं कॉस्टिंग म्हणजे फंड शेअरिंग कसं असतं? तर लक्षात ठेवा याच्यामध्ये 2 कॉस्ट असतात. एक लेबर कॉस्ट आणि एक असते मटेरियल कॉस्ट. आता लेबर कॉस्ट म्हणजे काय असते बघा, की ज्यावेळेस एखादा व्यक्ती काम करतोय तर त्याला जे वेजेस दिले जातात, पैसे दिले जातात, है ना, म्हणजे मजुरी जी म्हणतो ना आपण, तर याला ॲक्च्युअली काय म्हणायचं आपण? याला मजुरी म्हणतो आपण. जी मजुरी दिली जाते हे कोण देतं? सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच युनियन गव्हर्नमेंट हा सुद्धा शब्द वापरला जातो. लक्षात ठेवा तिथं. पण युजली यू शुड से युनियन गव्हर्नमेंट. आता त्याच्या पाठीमागे काय कारण आहे आपण ते नंतर बघूया. पण युजली यू शुड से युनियन गव्हर्नमेंट. मी तर सेंट्रल टाकलेलं आहे, बट आय ॲक्सेप्ट माय फॉली युनियन वापरायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही अधिकारी होता त्यावेळेस तुम्हाला अधिकाऱ्यांना संकेतांक येतो. सेंट्रल गव्हर्नमेंट न वापरता युनियन गव्हर्नमेंट वापरला पाहिजे हा शब्द. मग तिथं किती देतात? 100% युनियन गव्हर्नमेंट, जे सेंट्रल गव्हर्नमेंट मी आता शब्द वापरला ते देतं. म्हणजे जर समजा ₹300 सरासरी देत असतील, तर त्यातलं जे बजेटपैकी ₹300 जर कोण देत असेल, तर सेंट्रल गव्हर्नमेंटच पैसे देतं. ठीक आहे. आता दुसरं असतं मटेरियल कॉस्ट. आता मटेरियल कॉस्टमध्ये काही गोष्टी लागतात ना, म्हणजे मजुरी सोडून ज्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्समध्ये लागतो. समजा आता कुदळ फावडी खरेदी करायचे, टँक बांधायचं आहे म्हटलं सिमेंट लागेल, म्हणजे मटेरियल लागणार आहे तिथं. मग मटेरियल खरेदी करण्याचे जे पैसे असतात याच्यामध्ये बायफर्गेशन असतं. एक असतं युनियन गव्हर्नमेंट, दुसरं असतं स्टेट गव्हर्नमेंट. मग से फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये ₹100 मंजूर झालेत, तर ₹75 आधी कोण देत होतं? केंद्र सरकार, युनियन गव्हर्नमेंट द्यायचं, जे की मी इथं दाखवलेलं आहे. आणि त्यातले ₹25 कोण देतं? राज्य सरकार. फरक लक्षात आला? मी परत एकदा रिआयट्रेट करतोय. कॉल इट अगेन. बघा मी काय सांगितलं? लेबर कॉस्ट म्हणजे जी मजुरी असते ती 100% कोण देतं? केंद्र सरकार. पण ज्यावेळेस मटेरियल कॉस्ट येतं म्हणजे त्याच्यासाठी लागणारे जे साहित्याचा जो खर्च असतो त्याच्यामध्ये 75 आणि 25 असं विभागणी केली जाते. मग त्यातले 75% कोण देतं? तर केंद्र सरकार देतं म्हणजेच युनियन गव्हर्नमेंट. आणि त्याच्या खाली स्टेट गव्हर्नमेंट किती? 25%. आता ही झाली पास्ट गोष्ट म्हणजे मागची गोष्ट होती. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की जर मग काम अवेलेबल नाही झालं तर काय होणार? समजा आता मला मनरेगामध्ये जाऊन काम करायची इच्छा आहे. मी जर गेलो आणि ग्रामपंचायतमध्ये रजिस्ट्रेशन केलं, माझं जॉब कार्ड बनवलं. तिथे एक जॉब कार्ड बनतं. नाव, नोंदणी वगैरे होती सगळी ग्रामपंचायतमध्ये. आणि मग तिथं जाऊन म्हटलं की आता मला काम करायचं पण कामच अवेलेबल नाहीये. तर एक लक्षात ठेवा 5 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला काम अवेलेबल करून द्यावं लागतं. आणि 15 दिवसाच्या आत जर काम अवेलेबल नाही झाले तर तिथून तुम्हाला तुमची मजुरी मिळते. म्हणजे 15 दिवसाचं काम नाही जरी केलं ना तरी तुम्हाला लीगली दे आर द गव्हर्नमेंट इज बाउंड टू पे यू. म्हणजे गव्हर्नमेंटनी तुम्हाला पैसे देणे बंधनकारक असतं. एवढी मोठी ताकद आहे. मग आता आधीचा जो होता ना अप्रोच तो डिमांड साइड होता. डिमांड म्हणजेच काय? की एखाद्या भागात मागणी आहे लगेच द्यायची. म्हणजे मागणीच्या आधारावर आधी द्यायचे. डिमांड म्हणजेच काय? मागणीच्या आधारावर. सो ही आत्तापर्यंतची काय आहे? इथपर्यंतची चर्चा आहे. मग आता काय झालेलं आहे की रिसेंटली आता एक 2-3 महिन्यापूर्वी थोडेसे चेंजेस आलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि चेंजेस होऊन काय झालेलं आहे की याचं नाव बदललं गेलेलं आहे. नाव झालेलं आहे बघा VBG रामजी. नवीनच नाव आहे VBG रामजी. याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा विकसित भारत ग्रामीण गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण. लक्षात ठेवा
मनरेगा जी आहे ना, ती रुरल ग्रामीणच भागात काम करते, शहरी भागात नाही. व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट. आणि आता 125 दिवस ऑफ वेज एम्प्लॉयमेंट अंडर रुरल हाऊसहोल्ड. म्हणजे आधी 100 होते. आता किती दिलेले आहेत? 125 दिलेत. पण व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट इथं हा आहे, नोट करून घ्या. याच्यामध्ये दिस विल बी अ सप्लाय साइड मेजर. सप्लाय साइड म्हणजेच याचा अर्थ काय? तर लक्षात ठेवा की वर बसलेले जे धोरणकर्ते आहेत आपले, म्हणजेच याचा अर्थ कोण? धोरण करते जे आहेत ते ठरवणार, म्हणजे पार्लिमेंट वरून ठरवणार की किती दिवस द्यायचा. ऍक्च्युली 100 दिवसाची लिगल गॅरंटी आहे. 100 दिवस तर मिनिमम मिळलं पाहिजे ऍटलिस्ट, कायद्यामध्ये म्हटलेलं आहे ऍटलिस्ट मिनिमम. पण आता किती सांगितलेलं? 125 दिलेलं आहे कायद्यात. पण विषय असा झालेला आहे, याच्यामध्ये ठरवणार कोण? पार्लिमेंट. म्हणजे याचा अर्थ पार्लिमेंटच्या मर्जीनुसार आता हे होणार. मग यामुळे काय होते, टोटली जी कन्सेप्ट होती सोशल सिक्युरिटीसाठी, सामाजिक सुरक्षितता तिथं लोकांना मिळावी, जे की घटनेमध्ये सांगितलं गेलेलं आहे की ज्यावेळेस पण लोकांना काम नसेल, ज्यावेळेस पण लोक आजारी असतील, ज्यावेळेस पण लोकांच्या हातामध्ये काहीच गोष्ट नसतील, त्यावेळेस राज्याची म्हणजेच या देशातल्या महत्वाच्या ज्या संस्था आहेत, पार्लिमेंट, स्टेट लेजिस्लेचर, यांची जबाबदारी येते की लोकांना इन्कम सिक्युरिटी देणं. मग ती जी पैशाची सिक्युरिटी किंवा जी तिथं जी इन्कम जे आपण देतोय, तेच काय झालेलं आहे, टोटली काढून घेतलेलं आहे आता इथं. म्हणजे पार्लिमेंट ठरवणार. आधीच्या मनरेगा ऍक्टमध्ये काय होतं की इट वॉज डिमांड साइड, किती मागणी आहे ते बघायचे आणि लगेच सँक्शन करून द्यायचे. अच्छा 100 दिवस आहे, 150 दिवस आहे मागणी, देऊन टाका. आता तसं नाही, आधी डिस्कशन होणार. 125 यायचं आहे ना, नाही 50च दिवस करू, 25च दिवस. सो सोली इट डिफिट्स द पर्पज ऑफ दिस ऍक्ट, है ना. सो दिस इज द वन ऑफ द क्रिटिसिझम यू कॅन से. सो इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पुढं कॉस्ट शेअरिंग. आता जे कॉस्ट शेअरिंग बदललेलं आहे, आधी किती सांगितलं होतं? वेज मटेरियल असेल, सॉरी वेजेस असतील तर काय सांगायचं होतं? 100%. आणि बाकीच्यासाठी काय होतं? मटेरियल कॉस्टमध्ये 75-25. आता चेंज झालेलं आहे. आता ते 60 आणि 40% आलेलं आहे. म्हणजे केंद्र सरकार 60 देणार, राज्य सरकार 40 देणार. म्हणजे 25% पेक्षा जास्त भार अतिरिक्त वाढला. आता 15% अजून एक्स्ट्रा द्यावे लागणार. मग आणि 90-10 कोणासाठी दिलेले आहेत? नॉर्थ ईस्टर्न अँड हिमालयन स्टेट. म्हणजे जे भारताचा जर आपण नकाशा काढायचा गेला, समजा मी एक रफली एस्टिमेट असा काढतो, नॉर्थ ईस्ट मधले हे 8 आणि हिमालयामधले इथले जेवढे पण वरचे आहेत, वरचे मी सगळे नाही, यांना 90 आणि 10% म्हणजे 90 रुपये कोण देणार? केंद्र सरकार देणार. 10 कोणी द्यायचे? राज्य सरकार. आणि 100% फॉर सेंट्रल फंडिंग फॉर युनियन टेरिटरी विदाऊट लेजिस्लेचर. म्हणजे विदाऊट लेजिस्लेचर जेवढ्या पण युनियन टेरिटरीज आहेत टोटल 8 पैकी त्यांना देणार. टोटल 8 आहेत. 8 मधल्या माझ्या माहितीनं 3 जर सोडून दिल्या, 3 नाही 2 सोडून दिल्या तर आहेत त्याच्यामध्ये जवळपास 6ला, है ना. हा शब्द इम्पॉर्टंट आहे. सो हे चेंजेस इथं झालेले आहेत, हे माहीत असू द्यात. पॉसिबिलिटी आहे, खरंच प्रश्न पडेल, राज्यसेवेला पडेल, युपीएससीला पण पडेल, है ना. करंट अफेअरमध्ये चर्चेत होतं. आता याच्या पुढे चाललेलं आहे जो नेक्स्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे, की जो आजच्या आर्टिकलमध्ये मला वाटला की ऍक्च्युली याच्याशी संदर्भात काय असायला पाहिजे, थोडंसं डिस्कशन असायला पाहिजे. आता देर इज अ आउट गोईंग डिस्कशन बिटवीन इन द सोसायटी, व्हॉट इज द रिलेव्हन्स ऑफ पीएचडी. पीएचडी करतात लोक आजकाल. म्हणजे कधी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि मग तुम्ही पीएचडीला जाता. आता पीएचडीचा रिलेव्हन्स काय आहे आजच्या सेक्टरमध्ये हे आपल्याला बघायचं आहे. आता रिलेव्हन्स तर काय आहे तसं बघत कोण म्हणतच नाही. मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आंदोलन झालं होतं. पीएचडीच्या लोकांना काय झालं, तिथं शिष्यवृत्तीच देत नव्हते, स्कॉलरशिपच देत नव्हते, म्हणून खूप मोठं आंदोलन झालं होतं आणि सरकारवर प्रचंड त्यावेळेस तिथं टीका झाली होती. कन्स्ट्रक्टिव्हली क्रिटिसिझम विद्यार्थ्यांनी केलं होतं जे पीएचडीला आहेत. मग आता पीएचडीच्या सगळ्यात इम्पॉर्टंट इश्यूज काय आहेत बघा, की इश्यूजमध्ये प्रोलॉंग टाइमलाईन. ऑलमोस्ट बघा पीएचडी करणाऱ्याला मिनिमम 3 वर्ष लागतात. थेसिस कंप्लीट करायचं आहे, त्याच्या पुढे जायचंय, काही विद्यार्थ्यांना 8-8 वर्ष लागतात. मग एवढा प्रोलॉंग टाइम पिरियड आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, फिक्सेशन ऑन पब्लिकेशन्स. ओके, देर इज अन इंटेन्स फोकस ऑन क्वांटिटी ऑफ पेपर्स इंडेक्स्ड इन अ स्पेसिफिक डेटाबेसेस. म्हणजे त्यांचं जे काम असतं ना, की पीएचडी म्हणजेच काय, मोठे मोठे डॉक्युमेंट्स, जाडच्या जाड ओमनिबस तयार करायचे, म्हणजे मोठी मोठी जॅकेटेड पुस्तकं तयार करायची, हेच म्हणजे पीएचडी याचं लक्षण मानलं गेलेलं आहे. परत काय सांगितलं, इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहेत या लोकांच्या मध्ये. मग आयआयटी किंवा आयएम असे ठराविक इन्स्टिट्यूट्स जर सोडले तर बाकीच्या ठिकाणी जे कोणी विद्यार्थी पीएचडी करतायत त्यांच्यासाठी तिथं तेवढ्या लॅबोरेटरीज, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरच अवेलेबल नाहीत. आजही देशाची ही अवस्था आहे. पुढं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बर्डन. स्कॉलर्स ऑफन परफॉर्म अनरिलेटेड टास्क लाईक लॅब मॅनेजमेंट, वेंडर
इंटरॅक्शन अँड इव्हन क्लिनिंग ग्लासवेअर ड्यू टू द लॅक ऑफ डेडिकेटेड सपोर्ट स्टाफ. काम काय करत असतात तिथं? लॅबमध्ये जाऊन क्लिनिंग करत बसा. म्हणजे जे की ॲक्च्युली तिथं जो स्टाफ आहे त्या स्टाफची कामं यांना करावं लागतात. क्लिनिंग करणं, लॅबच्या त्या धुवत वगैरे बसणं, हे काय त्यांची कामं आहेत. सो हे महत्त्वाचे इश्यूज आहेत इथं. पुढं फायनान्शियल अँड रिसोर्स कन्स्ट्रेंट, लो रेग्युलर स्टायपेंड कंटिन्यूअस मिळत नाहीत बरं का. खूप मोठा इश्यू आहे की लोकांना, म्हणजे जे कोणी पीएचडी करतात त्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं स्टायपेंड्स न मिळणं हे एक सगळ्यात मोठा इश्यू आहे. फंडिंग तर मिळत नाही, रिसर्च कॉस्ट खूप जास्त जाते. बरोबर आहे ना, रिसर्च कॉस्ट खूप जास्त जाते आणि त्याचमुळं आहे की हा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. अकॅडमिक इंटिग्रिटी आणि क्वालिटी. आता थेसिसची जी लेंथ असते, मी जसं सांगितलं तुम्हाला मगाशी, की मोठी मोठी पुस्तकच बनवत बसतात ती. मग क्वालिटीवर क्वांटिटी हे कॉम्प्रोमाइज होतं. क्वालिटी जर पाहिजे असेल तर लिमिटेडच गोष्टीमध्ये देऊ शकतो ना, मोठ्या मोठ्या क्वांटिटीजमध्ये नाही देऊ शकत आपण. क्वालिटी मेंटेन नाही करू शकत. हजार 1,500 पानांची पुस्तकं जे बघायचे, बघून कळणार काय, 10 पानात सुद्धा व्यवस्थित थेसिस मांडता येतो. पुढं प्रेडेटरी जर्नलिझम, प्रेशर ऑन टू पब्लिश क्विकली हॅज फ्युअल्ड द ग्रोथ ऑफ ड्युबियस जर्नल्स दॅट चार्ज फी फॉर द फास्ट ट्रॅक इंडेक्सिंग. म्हणजे काय झालेलं आहे की ॲक्च्युली लवकरात लवकर तुमचे रिसर्च पेपर काय होऊ द्यात, पब्लिश होऊ द्यात, याचा दबाव त्यांच्यावर असतो. लो सोसायटल इम्पॅक्ट्स, मोस्ट ऑफ थिसिस रिमेन इन अकॅडमिक आर्काइव्स लाईक विदाउट एव्हर इन्फ्लुएन्सिंग पब्लिक पॉलिसी किंवा इंडस्ट्रियल इनोव्हेशन. मग आता सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे, हे पीएचडी करतात हे लोक, हे बासनात म्हणजे काय करायचं तिथं, बांधूनच ठेवायचं ह्यांना त्या गोष्टी, आणि ते कुठेतरी लांब असं ठेवून द्यायचं. त्याचा काही ना काहीतरी समाजासाठी काय झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे ना, त्या गोष्टीचा काही ना काहीतरी झाला पाहिजे. ते आपल्या इथं होत नाही, म्हणूनच ते हे आर्टिकल फार इम्पॉर्टंट होतं. याच्याच पुढं काय सांगितलेलं आहे, लास्ट बट नॉट लिस्ट, मेंटल हेल्थ अँड वेलबिंग. हाय एट्रिशन रेट, म्हणजे जे पीएचडीला ऍडमिशन घेतात त्याच्यामध्ये असं दिसलंय, सरासरी 100% ऍडमिशनपैकी 40% लोक पीएचडी सोडून देतात. आणि त्याचबरोबर मेंटल डिस्ट्रेस, आयआयटी कानपूरमध्ये असं सापडले की 80% पीएचडी स्कॉलर्स मेंटल हेल्थ चॅलेंजेस आहेत, विदाउट 60% कन्सिडरिंग क्विटिंग ड्यू टू द टॉक्सिक एन्व्हायरमेंट. वर्क कल्चर फार तिथं काय झालेलं आहे, खूप खराब झालेलं आहे, घाणेरडं आहे. मग असे चॅलेंजेस पीएचडी स्कॉलर्सच्या पुढे आहेत. मग आता सोल्युशन काय देणार? तर बघा, चायनाने याच्यामध्ये एक रिसेंटली काय लावलेलं आहे, केस स्टडी घेतलेली आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, इंडस्ट्रीच्या रिलेटेडच काय केलेलं आहे, लिंकेजेस तयार केलेले आहेत. म्हणजे पीएचडीच्या लोकांना इंडस्ट्रीजमध्ये पाठवतात ते, आणि तिथले प्रॉब्लेम्स बघा, आणि ते तिथले प्रॉब्लेम्स बघून काय करायचं, आपल्या इथं सोल्युशन्स द्या, असं काम करायचंय त्यांना. सो नंबर 1, मग आपल्या इथं अशी एक संस्था आहे का, आहे ना, नीती आयोग म्हणून, कशासाठी बसलेला आहे, है ना. सो मग आता याच्यामध्ये काय केलं जाय पाहिजे, ह्या अट्रिशन रेटसाठी सरळ सरळ तुम्ही सांगितलं पाहिजे की ड्रॉप आउट होऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे, की टॉक्सिक एन्व्हायरमेंट आहे ना, वर्क कल्चर तुम्ही काय केलं पाहिजे, इम्प्रूव्ह केलं पाहिजे इथं. त्याच्यानंतर 40% जो ड्रॉप आउट रेट आहे त्याची कारणं शोधली पाहिजेत, का आहे. फायनान्शियली असेल तर रेग्युलरली काय केलं पाहिजे, गव्हर्नमेंटनं फंडिंग लगेच दिलं पाहिजे, है ना. दुसरी गोष्ट, जे मोठे मोठे थेसिस पेपर आहेत ना, त्याची लेंथ कमी केली पाहिजे. 2-2, 3-3 हजार पानं एवढे कुठं हे करत बसताय. 100-150 पानाच्या आतमध्ये तो टायटल कमीत कमीत पानांमध्ये बसवायचा प्रयत्न करा. इंडस्ट्रियल लिंकेजेस तयार करा, बरोबर आहे. आणि त्याच गोष्टींवर पीएचडी करायला प्राधान्य द्या मोस्टली, की जिथं समाजाचे प्रश्न सुटू शकतात. आता उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर आपल्या इथं इकोसिस्टममध्ये आता अजून खूप मोठा इश्यू आहे की लॉजिस्टिक्स कॉस्ट मोठी आहे, आणि इलेक्ट्रिकल व्हेकल्स एक मोठा इश्यू आहे की अजून अडॅप्टेबिलिटी तेवढी ग्रामीण भागात बघितलं तेवढं होत नाही. अशा ज्या नवीन नवीन एमर्जिंग इश्यूज आहेत याच्यावर पीएचडी करायला काय दिलं पाहिजे, तिथं प्राधान्य दिलं पाहिजे. सो या पद्धतीने तुम्ही इथं काय करू शकता, या गोष्टींना इथं क्लब करू शकता आणि आपलं उत्तर तयार करू शकता. हे सोल्युशन्समध्ये तुम्ही लिहू शकता. उद्या जर प्रश्न तर डायरेक्ट येणार नाहीयेत असे, की पीएचडीचे काय प्रॉब्लेम्स आहेत म्हणून, असा प्रश्न कधीच येणार नाही. पण हा जो डेटाबेस आहे, जो काही प्रश्नाची आपण तिथं काय उकल समजून घेण्यासाठी किंवा तिथं गोष्टी आपल्याला माहीत करून घेतलेल्या आहेत त्या घ्यायच्या, आणि काय करायचं, ज्यावेळेस कुठला एखादा प्रश्न येईल त्याच्यामध्ये यातला रिलेव्हंट डेटा मला कुठं टाकता येऊ शकतो का, तो ब्रेनस्टॉर्म करायचा आणि तिथं तुम्ही लिहू शकता. आणि हे तुमच्या नोटमध्ये घेऊन तुम्हाला काय करू शकता, तुम्ही उत्तरं लिहू शकता. इट माइट बी पॉसिबल की हा मेन्सला नाही, इंटरव्ह्यूला पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणी जर पीएचडी करणार असेल आणि त्यांना विचारलं की काय प्रश्न आहेत सध्या, तर हे जे मी मुद्दे इथं लिस्ट आउट करून दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, मुद्दे उचलू शकता आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा बिनधास्तपणे बोलू शकता, जर तुम्ही पीएचडी धारक असाल तर. सो मोस्टली आत्तापर्यंत आपण 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे आजचे उचललेले आहेत आणि त्याच्यावर व्यवस्थित डिस्कशन केलेलं आहे की नक्की काय केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आपण
तिथं बघितले पाहिजेत. प्रश्न कुठल्या स्वरूपात आले पाहिजेत आणि आपण आलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपलं प्रिपरेशन कसं असलं पाहिजे हे बघितलं पाहिजे. सो एवढं सगळं बोलून इथंच मी आता आपली रजा घेतो आणि भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.